हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर हा जो व्हिडिओ आहे ना तो गुरुवारचा. ॲक्च्युली आय नो की अपलोड करायला खूप 2-3 दिवस गेले, पण काही कामं येत होती किंवा एडिटिंगला वेळ नाही मिळत, व्हॉईस ओव्हर करायला वेळ मिळत नाही, माझा क्लास, परत गाडी, या सगळ्यातून ना खरंच खूप हे होतं. बरं असं चला, गुरुवारी ठरल्याप्रमाणे ना मस्त हेअर वॉश वगैरे झालेला. आता गुरुवार आणि संडे जो आहे त्या दिवशी मी हेअर वॉश करत असते, म्हणजे आठवड्यातून 2 दिवस, थंडी असू दे काही असू दे. कारण जर एकच दिवस केला ना तर माझे खूप जास्त केस गळतात. तर हेअर वॉश वगैरे केला छान, आणि खूप इच्छा जरी असेल ना असं मस्त उन्हात थांबून केस सुकावे, तरी तसं अजिबातच होत नाही. म्हणजे गुरुवारीच नाही, कुठल्याही दिवशी आपण एवढा वेळ, आपल्या कामाचा वेळ जो असतो ना तो असा नाही घालू शकत. मला असं वाटते पटकन त्याला क्लच लावून टाकायचा, जेव्हा सुकतील तेव्हा सुकतील, नाही तर तसेच राहिले तरी चालतील, पण आपली कामं खूप डोळ्यासमोर फिरत असतात जेव्हा आपण निवांत असे थांबलेलं असतो. तर म्हणून पटकन क्लच लावला आणि आज सकाळीच खाली जाऊन भाज्या घेऊन आले. मेनली मला चिंच आणायची होती फक्त, पण येतानाच या सगळ्या भाज्या घेऊन आले. आता ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या अशाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण माझा आज 12 वाजता क्लास आहे. ऑलरेडी लेट होते, म्हणजे पूजा वगैरे. आणि चिंच मी याच्यासाठी गेले होते की 2-3 तास क्लास असतो, तेवढा चिंच गूळ भिजेल. येताना पनीर पण घेऊन आले होते, चपाती वगैरे झालेली आहे. पनीरची भाजी करायची होती, आणि यांना ना रेडी टू कुक जो मसाला असतो ना, आपलं काम इझी होईल, ते अजिबात आवडत नाही त्यांना. आपली कामं वाढवायची असतात, म्हणून काजू घेऊन आले आणि पनीर घेऊन आले. तर सगळ्यात पहिले चिंच आणि गूळ जो आहे तो भिजत घालते. आज मला वाटते खूप जास्त जे आहे गर्दी होईल गाडीवर, कारण मार्गशीर्ष महिना संपलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या बायकांचा मार्गशीर्षचा उपवास असतो, त्याच्यामुळे एवढा रश नव्हता जेवढा नेहमी असतो. मला असं आज वाटते की खूप जास्त गर्दी होईल गाडीवर. तर चला, असंच झालं पाहिजे. तर इथे येताना मी पनीर घेऊन आलेले, काजू घेऊन आलेले. यांना ना कांदा, टोमॅटो आणि काजू थोडेसे भाजून घ्यायची, त्याची पेस्ट केलेलीच भाजी आवडते पनीरची, नाही तर मग त्यांना पनीरची भाजी आवडत नाही. आणि त्याच्यात वाटाणा होता खरं माझ्याकडे फ्रेश, पण त्यांना वाटाणासुद्धा आवडत नाही, म्हणून ते म्हणजे आपण किती एखाद्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतो, आणि हे सगळं लक्षात ठेवताना आपण खरंच विसरून जातो की आपल्याला काय आवडतं. म्हणजे बघा ना, मुलाला जे आहे पनीरची भाजी आवडते, पण त्याला तिखट अजिबात चालत नाही, म्हणून फिक्की. आता मिस्टरांना तो रेडी टू कुकचा मसाला आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी वेगळं वाटण करून, म्हणजे भाजी एकच बनणार आहे पण त्यांच्या आवडीचं वाटण आणि कमी तिखट. आणि मला जेवण तिखट आवडतं, किंवा मला रेडी टू कुकचा मसालासुद्धा आवडतो. पण आपण सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवताना खरंच विसरून जातो का हो, की आपल्याला काय आवडतं. म्हणजे माझ्यासारखंच तुमचंही होत असेल. म्हणजे मध्ये आणि आम्ही एकदा काहीतरी 2 दिवसाचं सेमिनार होतं, तिथं गेलेलो, आणि त्या मॅडमने असा अचानकच प्रश्न विचारला की तुम्हाला कोणती भाजी आवडते. सगळ्या बायका 2 मिनटं शांतच. म्हणजे नाही का, त्या म्हणल्या बघा, म्हणजे मुलाला कोणती भाजी आवडते, किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये राहणाऱ्यांना असंच ना की बाबा माझ्या सासूला हे नाही आवडत, सासऱ्यांना हे नाही आवडत, हे नाही भाजी आवडत. पण कधी कधी आपल्याला काय आवडतं हेच विसरून जातो आपण लग्नानंतर. खरंच म्हणजे इवन आईस्क्रीम पण घेताना असंच होतं. मुलगा म्हणतो मम्मी तुला कोणता फ्लेवर आवडतं, मी म्हणते जो असेल तो घे, पण असं नाही की मला हाच फ्लेवर पाहिजे. म्हणजे आपण सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता आपली आवड कुठं जाते ना खरंच नाही लक्षात राहत. म्हणजे हा व्हिडिओ करताना किंवा व्हॉईस ओव्हर करताना माझ्या लक्षात येते. तुमचं पण सेम असंच होत असेल, आय एम शुअर सगळ्याच बायकांचं असं होतं. आपण एवढ्या संसारात मग्न झालेलं असतं ना की कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो, पण असं नाही झालं पाहिजे खरं. तर असं चला, पनीरची छान भाजी जी आहे ती बनलेली आहे. मस्त होते अशी भाजू. काजू फक्त थोडे जास्त टाकायचे, आणि कांदा टोमॅटो वाटून घेऊन छान त्याची पण ग्रेव्ही सुंदर होते. पनीरची भाजी झाली, एकीकडे जिरा राईस केला, चपात्या ऑलरेडी झाल्या होत्या सकाळीच. आणि त्याच्यानंतर दुपारी क्लास असतो माझा 12 ते 3 वाजता घरी आले. एवढी भूक लागलेली ना, मग पनीरची भाजी, जिरा राईस, थोडासा माझ्यासाठी ठेचा, मला तिखट आवडतं म्हणून ते जेवले. आणि जेवून ना मी लिटरली म्हणजे 2 मिनिट पण बसले नाही. म्हणजे क्लास सुटला माझा 2:45ला, घरी आले 3 वाजता. 3 ते 3:10 किंवा 2:15पर्यंत जेवण झालं असेल, आणि 4 वाजता मला गाडी लावायची होती. आणि माझं हे सगळं काम जे आहे आज पेंडिंग होतं. म्हणजे मला इवन अजून पुदिना नीट करायचा आहे, किंवा हिरवी मिरची नीट करायची आहे, कोथिंबीर नीट करायची, या सगळ्या गोष्टी बनवायच्यात. आणि माझ्याकडे फक्त 1 तास होता. पटापट जेवून, म्हणजे मी पाणी पण नसेल पिलं, जेवून लगेच या कामाला लागले. म्हणजे हे होईपर्यंत, कारण याला वेळ लागतो. आज रगडा जास्त असतो किंवा गोड पाणी पण जास्त असतो, ते बनायला म्हणजे वेळ लागतोच. अर्धा तास तरी जात असेल मला वाटतं. म्हणून हे पहिले शिजायला ठेवलं, आणि त्याच्यानंतर जे आहे मग मी म्हटलं की ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण
पुदिना नीट करूया किंवा हिरवी मिरची कोथिंबीर जे काय असेल ते नीट करूया. काउंटर छान साफ करून घेतला, किचन ओटा. आता हे तर किती वेळा होईल नाही सांगू शकत, म्हणजे थोडंसं जरी काय पडलं ना लगेच किचन ओटा पुसून घेतला ना तरच खरं मला पण म्हणजे बरं वाटतं, की क्लीन वाटतं, खूप पसारा झाल्यासारखा वाटत नाही. म्हणून रगडा शिजायला ठेवला. दोन्हीकडे 2 पाणी जे आहे गोड पाणी आज जास्तच बनवते मी, एक्स्ट्राच बनवून ठेवते. आणि एवढा जो वाटाणा आहे ना मी शिल्लक ठेवला, जर रात्री कमी पडला तर पटकन घरी येऊन नाही का म्हणजे तो आपल्याला तयार करून घेता येईल म्हणून. आणि तसंही वाटाणा लागलाच म्हणजे रात्री नशीब मी तो एक्स्ट्रा भिजवून ठेवला. चला आता ना मस्त पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची बसून जरा नीट करते, कारण याच्यानंतर जे मला कंटिन्यू उभं राहायचं ना ते उभंच राहायचे. आणि खरं इतकं कमरेचा त्रास होतो आहे माहिती नाही, थंडीमुळे होतो आहे किंवा आरी वर्कला पण मी 3-3 तास एका जागी बसते त्याच्यामुळे होतं आहे. पण कंबर भयानक दुखते म्हणून म्हटलं निवांत इथं जरा बसून पायाला थोडासा तेवढाच आराम मिळेल म्हणून मिरची नीट केली, पुदिना नीट केला, कोथिंबीर नीट केली. आणि हे माझं रोजचं असतं, रोज अर्धा किलो मिरची तरी मला नीट करावी लागते, पुदिना नीट करावा लागतो. म्हणजे कोणतंच काम सोपं नसतं असं आहे, म्हणजे कोणतंच काम खरं सोपं नसतं. पाणीपुरीचं जरी असेल ना, गोड पाणी बनवा, तिखट पाणी बनवा, परत रगडा बनवा, ठेचा बनवा, मटकी उकडून घ्या, सगळं म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी बनवायच्याच असतात. तिखट पाणी बनवलं, तिखट पाणी पुदिना हिरवी मिरची कोथिंबीर आलं टाकून बनवलं. त्याच्यात आमचूर पावडर, जिरा पावडर, धना पावडर सगळं वरतून जातं, काळं मीठ मेन जातं. तिखट पाणी बनवून बाजूला ठेवलं. त्याच्यानंतर ठेचा बनवून घेतला, ओली भेळसाठी ठेचा कंपल्सरी लागतो. त्याच्यानंतर मग गोड पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं असतं. तर बघा ना मी एवढं 2 पातेलं भरून पाणी बनवलं ना तरी शेवटी कमी पडलंच. पण मी जाताना परत चिंच आणि गुळ जे आहे भिजत ठेवून गेलेले, जेणेकरून जर लागलंच नंतर तर ते इझी पडतं, म्हणजे पटकन आपण बनवून घेऊ शकतो. तसंच आणि आज वाटाणा पण ठेवलेला, त्याचाही उपयोग झाला. आणि चिंच गूळ जे भिजत घातलेला त्याचं पण पाणी लागलंच, म्हणजे नंतर मी आले नव्हते घरी, मिस्टर आले होते घरी बनवण्यासाठी ते, कारण मला खूप कंटाळा आलेला. परत घरी येऊन पण तेच मी म्हटलं तुम्हीच जा पटकन गाडीवर जाऊन या. आणि चला गोड पाणी छान गाळून घेते. जेवण वगैरे छान झालेलं, गोड पाणी झालं. आता रगडा तर होतोयच, तिखट पाणी बनवून साईडला ठेवलेलं आहे. आता 4 वाजता जे जाणार मी ते माहिती नाही, म्हणजे 10 वाजतील, 10:30 वाजतील, 11 वाजतील. त्याच्या आधी म्हटलं किचन वगैरे जर साफ असेल ना तर आल्यावर एक छान वाटतं, किंवा सारखं मला ते गाडीवर तसंच वाटेल की यार किचन ओटा मी खराब करून आली आहे, म्हणजे तसाच ठेवला आहे. आणि आजच्या दिवसातली ना सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आज क्रिसमस होतं, तर माझा हा क्यूटेस्ट सांता जो आहे तो आता छान रेडी झालेला आणि खूप भारी वाटतं म्हणजे असं बघून याला. तर चला तुम्हाला माझा सांता कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आता किचन छान क्लीन करून घेते, म्हणजे मला तिथं माझं मन शांत राहील. नाहीतर आपल्या सगळ्या बायकांचं असंच असतं की किचन साफ असलं ना की आपलं मन शांत असतं, समाधानी असतं. तुमचंही असंच होत असेल, मला नक्की म्हणजे आय एम शुअर की सगळ्यांचंच असं होत असेल. तर चला असा होता आजचा मिनी व्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण एका नवीन छान व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या. चला बाय.